आता अजितदादांना परत घेणं हे शरद पवारांच्या आवाक्यात राहिलं नाहीये का? किंवा शरद पवार इच्छा असताना देखील अजित पवारांना का राष्ट्रवादीत परत घेऊ शकणार नाहीत? चला तर या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। शिवसेनेला भारतीय जनता पार्टीपासून तोडण्यासाठी आणि शिवसेनेचा वारंवार होत असलेला अपमान शिवसेनेला दाखवून देण्यासाठी शरद पवारांनी भारतीय जनता पार्टीला बाहेरून दिलेला पाठिंबा जर तुम्ही राजकीय थोडेफार जाणकार असाल तर विसरले नसालच। त्यानंतर अखेर शरद पवार यांची रणनीती यशस्वी झाली आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेनं 25 वर्षांची भाजपसोबत असलेली जी ती युती होती ती तोडली आणि काँग्रेस राष्ट्रवादी सोबत आघाडी केली। त्यानंतर खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ सुरू झाली। त्यानंतर भारतीय जनता पार्टीकडून एकनाथ शिंदे यांना फोडलं गेलं। शिवसेनेत आतापर्यंतचं सर्वात मोठं बंड झालं आणि आघाडीला सत्तेतून बाहेर करत भारतीय जनता पार्टीने शिंदेंना युतीत घेऊन पुन्हा सत्तेवर भारतीय जनता पार्टी विराजमान झाली। मात्र यापूर्वी आणखी एक घटना महाराष्ट्रानं बघितली आणि ती म्हणजे अजित पवारांचा सकाळचा शपथविधी। अजितदादांचा सकाळचा शपथविधी फसला आणि अजित पवारांना माघारी जावं लागलं। अजित पवार पुन्हा राष्ट्रवादीत परत गेल्यानंतरही त्याच ताकदीने चांगल्या पदावर विराजमान झाले। मात्र पुन्हा भारतीय जनता पार्टीने अजित पवारांना देखील राष्ट्रवादीपासून फोडलं आणि युतीमध्ये आल्यानंतर इकडे सुद्धा पुन्हा अजित पवार चांगल्या पदावर विराजमान झाले। युतीसोबत आल्यानंतर अजित पवार राष्ट्रवादी गटातील नेत्यांकडून किंवा दादांकडून देखील असं वक्तव्य केलं गेलं की एकनाथ शिंदे यांच्या अगोदर भाजपसोबत जाण्याचा निर्णय हा राष्ट्रवादीचा झाला होता। मात्र शरद पवारांनी ऐन वेळेवर शब्द फिरवला। आमच्या ज्येष्ठ नेत्यांनी वेळोवेळी भूमिका बदलल्या आणि त्यामुळे आम्ही तोंडघशी पडायचो असा थेट आरोप जो आहे तो अजित पवारांनी शरद पवार यांच्यावर केलेला आहे। शिवसेनेला भारतीय जनता पार्टीपासून वेगळं करायचं आणि त्यानंतर स्वतः भारतीय जनता पार्टी सोबत जायचं अशा प्रकारचं थोडक्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं नियोजन सुरुवातीला होतं किंवा असावं असं अजित पवार यांच्या वक्तव्यावरून आपल्या निदर्शनास येतं। मात्र नंतरच्या काळात शरद पवार यांनी आपली भूमिका बदलली आणि भारतीय जनता पार्टी सोबत न जाता काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून सत्ता स्थापन करण्याचा निर्णय झाला आणि तो निर्णय अजित पवारांना काही फारसा आवडलेला नव्हता हे त्यावेळी झालेल्या बैठकांमधून देखील आपल्या निदर्शनास आलेलं आहे। कारण आघाडीच्या बैठका सुरू असताना अजित पवारांनी अनेकदा तडकाफडकी बैठकीतून काढता पाय घेतला हे मीडियामध्ये देखील आलेलं आहे। आता मात्र परिस्थिती अशी आहे की पाणी डोक्यावरून गेलेलं आहे। अजित पवार परत राष्ट्रवादीत आले तर त्यांना परत घेतलं जाईल का यावर शरद पवारांचं जे उत्तर होतं ते खरं तर लक्षात घेण्याजोगं आहे। शरद पवार असं म्हणाले की जे नेते पक्ष मजबूत करण्यासाठी काम करतील त्यांना परत घेतलं जाईल, मात्र ज्या नेत्यांमुळे पक्ष कमकुवत होईल त्यांना घेतलं जाणार नाही आणि अजित पवारांना पक्षात घ्यायचं की नाही घ्यायचं हा माझा एकट्याचा निर्णय नसेल, घराचे दरवाजे मात्र त्यांच्यासाठी सदा सर्वदा उघडे असतील असं शरद पवार म्हणाले। थोडक्यात काय तर अजित पवारांना आता पक्षात घेणं हे शरद पवारांच्या हातात राहिलेलं नाही। त्याचं कारणही असं आहे की अजित पवारांना जर पुन्हा पक्षामध्ये घेतलं तर राजकारणाच्या उत्तरार्धात असणारे शरद पवार यांच्या नावावर तो एक मोठा कलंक लागू शकतो की शरद पवार हे सत्तेसाठी कोणत्याही स्तराला जाऊ शकतात किंवा आपल्या भूमिकेवर ते कधीही ठाम नसतात। त्यासोबतच अजित पवारांना जर परत घेतलं तर जी काही सहानुभूती शरद पवार यांच्याबद्दल जनमानसांमध्ये निर्माण झालेली आहे ती संपुष्टात येईल आणि त्याचा फटका शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सर्वाधिक बसेल आणि त्याचा फायदा भारतीय जनता पार्टीला। त्यामुळे अजित पवार गटातले सगळे आमदार जरी राष्ट्रवादीत परत आले तरी अजित पवारांना राष्ट्रवादीत घेतलं जाणार नाही, किंबहुना त्यांना परत घेतलं तरी सुद्धा घरी बसवलं जाईल असाच निर्णय शरद पवार घेऊ शकतात किंवा शरद पवार गटातील नेते घेऊ शकतात। शरद पवार गटामध्ये सध्या जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, सुप्रिया सुळे अशी काही प्रमुख नेते आहेत आणि या तीनही नेत्यांना अजित पवार यांना परत घेण्यात काहीही रस नाहीये। जयंत पाटील आणि अजित पवार हे एका राष्ट्रवादीत असताना दोघेही एकमेकांचे प्रतिस्पर्धी राहिलेले आहेत। त्यामुळे अजित पवार राष्ट्रवादीत परत आले नाही तर जयंत पाटील यांच्यासाठी चांगलंच आहे। सुप्रिया सुळे या राज्याच्या राजकारणात नाहीत, त्या केंद्रात आहेत। त्यामुळे राज्याची सूत्र सध्या तरी शरद पवार आणि जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड किंवा इतर ज्येष्ठ मंडळी हाताळत आहे आणि त्यांना अजित पवार पुन्हा आपल्या बोकांडी बसलेले नकोयत अशी परिस्थिती आहे। त्यामुळे अजित पवारांचे सगळे आमदार जरी परत आले तरी त्या सगळ्यांना घेतलं जाईल, मात्र अजित पवार यांना ऑफिशियली राष्ट्रवादीत प्रवेश दिला जाणार नाही। तशी वेळ आलीच तर त्यांना राष्ट्रवादीत घेऊन घरी बसवलं जाईल, कारण त्यांना परत घेऊन राष्ट्रवादी पक्षाबद्दल निर्माण झालेली सहानुभूती आणि वाढलेली ताकद किंवा वाढत असलेली ताकद कमी करून घेऊन पक्ष संघटनेचं नुकसान शरद पवार किंवा जयंत पाटील कोणत्याही परिस्थितीत सध्या करून घेणार नाही।
कारण सध्याचं निर्माण झालेलं वातावरण हे आघाडीला सत्तेत विराजमान करण्यासाठी पोषक वातावरण आहे आणि अजित पवारांना परत घेणं हे आता शरद पवार यांच्या आवाक्यातच राहिलेलं नाही। त्यामुळं अजित पवार यांचे सहकारी जरी परत आले तरी अजित पवारांना आता शरद पवार परत घेणार नाही, ही काळ्या दगडावरची रेग आहे। यावर तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये आम्हाला लिहायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।